तुझ्या लाडक्या संग्रामाकडे पाहू नकोस का आई, पाहू नकोस का आई? तुझ्या मिठीतून चुकली आम्ही दोन भावंड. अगं तुझी चिमुकली अवघ्या 6 वर्षाची सुशीला तिला घेऊन पाहिलं. तो अद्याप मी उभ्या आल्यानं वनवास बघत आहे आई, वनवास बघत आहे. आणि हा वनवास फक्त तुझा वरी जयसिंग ठाकूर अशा सुरासाठी जाईल. शपथ शपथ तुझ्या हक्काची, खरंच खरंच आई, शपथ शपथ तुझ्या हक्काची. विवादन करेन श्री केदारनाथ आशीर्वाद समाज नाट्य मंडळ सावणे घोडवाडी सहर्ष सादर करीत आहोत एक बालपणी वगनाट्य. आई शपथ तुझ्या रक्ताची, शपथ तुझ्या रक्ताची, अर्थात रक्ताने रंगली दिवाळी, रक्ताने रंगली दिवाळी. या वगनाट्याचे लेखक श्री दत्ताराम सुरेकर गाव पुणे. या वगनाट्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा मात्र परिचय डॉक्टर संग्राम सिंग, राजेंद्र वाघे, डॉक्टर काळोजी माने, विक्रांत भुवन, राजा जयसिंग ठाकूर, अनंत भुवन, प्रताप, सचिन भुमरे, सुशीला, संदीपन कांते, राजकुमारी जनकला, प्रदेश भुवन, सेवक रडोजी, रवींद्र वाघे, सेवक भागोजी, उमेश भुवन आदर करीत आहोत. आई शपथ तुझ्या रक्ताची, आई शपथ तुझ्या रक्ताची, अर्थात रक्ताने रंगली दिवाळी, रक्ताने रंगली दिवाळी, रक्ताने रंगली दिवाळी. आज आपण एवढा स्वस्त असा कोणता प्रसंग घडलाय हे या काळोजीला कळेल का? लक्ष्मणाने रामाची 14 वर्ष वनवासात पाठवली तशी आम्ही देखील रात्रीच ना. मग बोला, तुमच्या पंचप्राणांची आहुती दिल्याशिवाय हा काळोजी माने मागे पुढे बघणार. काळोजी माने असे भितूर भाऊबाई सारखे मुळमुळ रडून गारानं सांगणं हे आम्हाला समजत नाही. हाच मर्दपणा समजतो आम्ही काळोजी. आपल्या हुकमाची हा काळोजी चटकावाली वाट पाहत आहे. बोला, आपलं कोणतं काम करू? शाबास काळोजी. काय तर उदय पूजा जयसिंग ठाकूर त्याच्या वाड्यावर तुम्ही धडा घालायचा आहे आणि त्या हरामखोरा जेलबंद करून तुम्ही काळोजी माझ्या समोर हजर करायचं आहे. समजलं? बस तुम्ही म्हणाल तसं होईल. येतो आम्ही. मेळामध्ये गंज करून लाल आलेली संशय पाहण्यापेक्षा दुश्मनांच्या रक्ताने लाल आलेली संशय माझ्या सगळ्या आनंद होतो. मला चावली. अहो विचारा का चावली? अरे का चावली? सासू महिनाभर इथे येऊन राहिली. सासूले का
आम्ही बाहेर. सासू तुझी महिनाभर इथे येऊन राहिली. हा, सासूले काय आम्ही बाहेर. आणि तू गॅलरीत. अरे, सासू राहिली तर राहिली हा. आणि माझ्या बायकोला पण माहेर घेऊन गेली बघ. बायको माहेरी घेऊन गेली. हा. अहो माहेरी पडते घरवाली माझी. माहेरी पडते घरवाली माझी. ओ, लालाला गोडी ना होय ना लाली. ओ, लालाला गोडी ना होय ना लाली. येडमडायच्या या घरवालीला सांगा करावं काय? हो, सांगा करावं काय? साबोराची झाली भरून गेली. हो, दिसायला वेगळी संसार मोहरी अशी सासूबाई. हो, अशी सासूबाई. सापोरांनी झाली आय, आता मनाचं म्हणते नाही. 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 काय बघतोय रे? हॅलो 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 हॅलो. ए बाबूजी बोल. तू एवढा काय आनंदी मध्ये डान्स करतोय. अरे अंधारात ना नाचत आहे. मग? दुःखामध्ये नाचतोय. एवढंच म्हणजे नाही तेवढं दुःख. टेन्शन कमी. मध्ये नाचल्यावर टेन्शन कमी मग होतं. काय? अरे, अरे बायको गेली म्हणजे का डोक्या हातात रडत नसू. अरे वेळास आताच्या युगामध्ये बायको गेलेलीच चांगली. अरे वेड्या. अरे बायको गेली तुला तर जेवण बनवता येत असेल. मग? मला दगडी खायची वेळ आली. असं का दगडी मग? खायचं? तुला जेवण बनवता येत काय नाही? ना म्हणून बायको माझ्यावर नेहमी भांडली ना. हा. ती म्हणायची काय म्हणायची? होशील बायकोशी वाकडं हा. तर खाशील तुलीतली लाकडं. वा भाई वा. म्हणून भांडू नको बा. मी भांडलो तर बस झालं. ए आता बा. माझी कधी येते ती बघतो. बरं ठीक आहे ठीक आहे. आता राजेची वेळ झाली. हा, तू इकडे उभा राहा, मी इकडे उभा चालेल चालेल. राहा. आराम करतोय. आराम करतो मी जरा थांब. हा? आराम करतो. आराम आज्ञा महाराज. आज आपला उदयपूर स्वर्गीय आनंदाने रंगलाय. रंगला आहे महाराज. कारण उदयपुरात शारदा देवीचा उत्सव अगदी आनंदाने मोहरला आहे. महाराज महाराज. जणू काय आकाशात चंद्र सरपत आहे. चंद्र कशात लखलखत आहे. या आनंदी सोहळ्यात माझी चंद्रकला त्या देवीच्या दर्शनाला जाणार आहे. तेव्हा तुम्ही तिच्यासोबत जायला हो. कशात ना महाराज. जा आताच्या आता चंद्रकलेला या रोज दरबारी हजर करा. हा तशी कशी. नंदनवन फुलले फुलले नंदनवन फुलले
त्या देवीच्या दर्शनाला तू जावीस असं मला मनापासून वाटतं. हे शिपाई तुझ्या सोबत असतील. त्या शारदा देवीच्या जाण्याने तुला एखादा राजमुद्रा वर मिळावा ही त्या चरणी प्रार्थना केली आहे देवीच्या. हो बाबा ते काय काहीतरी हो उद्याला तुला ब्रह्मचर्य मंत्री आहेच ना सांगावं लागतं का जा जा लाग तयारीला तू. शिपाई वाजलं महाराज ठीक आहे ते बाबा या तू. राजसेवक महाराज एकूण एक माझी चंद्रकला आहे. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपा. कोणताही दगाफटका होता कामा नये. हे विसरू नका. जय श्री ठाकूरची मुलगी आहे. समजलं तुम्हाला? येतो आम्ही. ए बाबाजी बोल. मी आराम करू का तू आराम? मी करतो आराम. आराम बरोबर आराम कर. हा मला पण आराम करायचा आहे. हा एका सावकाराने पळवून नेली. आणि दुसऱ्याने काय करावं? तुमची न्यायला पाहिजे. तू सांगेल मला ह्यांची बायको द्यायला मला म्हणतो आज मला माझ्यासाठी एक गाणं होऊ दे. मी म्हणतो गाणं म्हणतो. एक नंबरच व्हायला पाहिजे. एक नंबरच होणार. बोला. नेमुनीच्या झाडाखाली नेमुनीच्या झाडाखाली कल्याणचा दारू पाणी. संग्राम सिंह ने अपना सांगितले. मागे नाही येणार नाहीस ना? नाहीतर हा काळा चित्र सोडणार नाही.
त्याला समजलं तर अरे कोण सांगेल त्याला तू बस हे पाहून घे कामगिरी लक्षात ठेव ठीक आहे चला तर मग चल बाबू बाबा ये बाबूजी देवीच्या पाया पड तू जगदंबे माते अंबे वंदन माते तुला तू जगदंबे माते अंबे वंदन माते तुला या संधीची आपण डोळ्यात तेल घालून वाट पाहत होतो संधी चालून आली आहे समोर पहा एक सुंदर तरुणी सर्व अंग दागिन्याने बहरले आहे तेव्हा समाधीचा पहिला हात विचारून घालू परंतु या दोघांचं लक्ष ठेव समजलं? हा. हे सुंदर बाजूला तुमच्या प्राणाची पर्वा असेल घरांगणात पाहतो तुला मी पण तर जर पुढे आला धडावले गेले माझा त्या कोळ्यापर्यंत जाऊन संचार करते समजला नाही तर काय करते का काढते तुझा ओट पिला ना तर दूध निघेल दूध अरे हा बोलते पैसा तू मजालीचा लक्ष द्या बघायचं अरे
माझा तुला कोणता हुकूम होता? बोल की वाचा गेली तुझी. आणि प्रताप, तू याच्या बरोबर नाही नाही सरकार, मला माफ करा. आता काय म्हणजे एकूण या सर्व प्रकाराला अरे अरे कळूची काय नाही तर अरे अरे काय कळून माझ्या अंगाच्या आगाप होत आहे, माझ्या पायाच्या काळा माझ्या मस्तकात फिरत आहे. अरे काळ्या खरं खरं अरे माझ्या नावाला काजल फाशीचा उद्योग चालवलास की काय? अरे मुकी कडक शिस्त हा संग्राम सुद्धा प्राण विसरला काही काळ्या त्याचा फळ तुला नक्कीच मिळेल. आज या तरुणीला तुझ्या हातात मी गोळा मिळेल का नाही तर नावाचा सगळं शिवणार नाही काळ्या. संग्राम तुझी इमानी त्याचं फळ माझ्या हात छाटत राहा. तर असं असेल तर चालव चमचा. त्यांना मारू नका, कारण त्यांच्यामुळे आज माझं भाग्य उदयाला आलंय. हे सुंदर कळीके अगं असा प्रेमाचा आदर करणे म्हणजे सौख्य सागराकडे वाट होण्यासारखं आहे. आणि हे प्रेम मी त्या जाणतो. पण संग्राम सिंग अगं सहज एखाद्या तुझ्या प्रेमात पडेल असं कधी होणार नाही. हे कधी होणार नाही. कोणत्या प्रेम करताय योग्य नाही का? अगं पण माझ्यासारख्या डोळे खोल माझ्या खोल आहेस तू हो आहे. असं वाटतं कसं तुला? गणेश सोनं अगं ईश्वर झालं संपत्ती तुझ्याचा पेशा जरी माझा असतो ना तरी तुझ्यासारख्या चालत्या बोलत्या सुवर्ण खाली घेऊन संग्राम सिंग कधीही करणार नाही. कधीही करणार नाही. सोन्याच्या चंद्राने देवाला आपल्या वडिलांचे समजा करा अगं माझ्या बरोबर हे उभा आयुष्य या जंगलामध्ये काढण्यासाठी अगं एका वेळेवर फुललेली सुंदर कळी हिरा नेण्यासारखं आहे ग. आणि हे माझ्यासारख्या समजावून मुलीच सोबत येत नाही. तुम्ही मला सोडून गेला तर शपथ माझ्या प्रेमाची. काय केलं ते केलं तुला. अगं मला तू चांगलाच गुंगार दिलास ग. आजपर्यंत मी एकटा या जगामध्ये भटलो होतो. पण आता तुला घेऊन पूर्ण म्हणजे त्या हाताच्या फळा टप्प्यासारखं आहे ग. असो अगं ईश्वरी प्रेम प्राप्त झाल्या या सिंहाचा त्याग करणं कसल्याही जातीच्या पुरुषाला शोभा येत नाही ग. आणि माझ्यासारख्या जातीच्या जातीला मुलीच नाही तेव्हा करा असं आपण उघडमध्ये नाही ग. आपण समोर भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन त्या साक्षीनं आणि त्या आशीर्वाद लग्न सुद्धा पार पाडू मग ते झालं ना. हो ठीक आहे. चिंता नुडगे आमच्या देवीला तुम्ही जाऊ शकता. अहो आमचा माल तुमच्याकडे आहे. माणसा का कोण आहो तुम्ही? आमची वस्तू दुसऱ्या न्यायाची मदत आमच्या राजांची मुलगी आहे राजकुमारी. काय राजाला सांगा काय सांगा? हो का आम्हाला आवडी द्यायची का आमची? महिना तो आता तिकडे आहे, महिना तुमच्याकडे आहे. म्हणजे महिना तेवढी द्या. नाही. महिना द्या तुम्ही. महिना द्या महिना. थोडी जागा गेली जीवाला सोडून आमची तुमची गेली जीवाला सोडून तुमची लाडाची महिना.
चाल इथून. आणि तुझ्या बाजूला किती? या नको. अरे या सगळं शिकायला मला. हो. चाल इथून. चल जाऊया आपण. दमला का काय मार खाऊन? ए बाबूजी. काय? म्हणजे? आय, आय, आय. का माहितीच लावाय सांगतो? आयडिया नको बाबा. राहायचं तेल लावायला लागेल. अरे आता राहायचं ते लावशील आता राजा आपल्या घाण्याचं तेल लावी बघ आता चल. मग त्याच्यासाठी काय का? हे, 2-4 बाटल्या एवढ्या घ्यायच्या गटागट जाऊन मारला तरी आपल्याला लागणार दारवा लागेल. चल 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 चल. सकाळी देवीच्या दर्शनाला गेली माझी चंद्रकला अद्याप परतली नाही. शिपाई सुद्धा अजून आलेले नाही. काय झालं असेल तिच्या जीवाचं? अरे बाबूजी शिपाई, माझी चंद्रकला आली वाटतं. खरं ना? माझी चंद्रकला कुठे आहे? तुमची चंद्रकला? हा? नाही, तुमची चंद्रकला गेली उलट. तिचा बाप असला रे. ए, आराम खरं ना? माझी चंद्रकला कुठे आहे? काय चंद्रकला? होय? कुठून आलात तुम्ही? राम खरा नो. आताच्या आता माझ्या चंद्रकलेला माझ्या समोर हजर करा. हो म्हणतो ना तुम्हाला. अरे तुमच्या हातात होय होय तुमची चंद्रकला चोरी झाली. होय झाला बोलो. मला सांगतो अहो सकाळ मार खाऊन दमलोय. मोठा होण्याचा घंटा मारा हो घडला. सांगतो महाराज. महाराज उठला. महाराज तो वानर सुटला. आमच्या तलवारी तिथे राहिल्या. मला एक काम होत नाही. ओ महाराज वाघ म्हणजे तुम्हाला माहिती काय बोलतो? हो महाराज वाघ म्हणजे दादा 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 गुजराती काय केलं संग्राम टाकून बोल. संग्रामसिंग अशा तऱ्हेने डोंग सदलच करायची फक्त तुझ्याकडे मी आता ज्या वेळेस तुझ्या आईला मी मारली त्यावेळी तू छोटा होतास. तुला दया आली तर हे पर्ण फेडलास काय? शिपाई आताच्या आता संग्रामसिंग दाखव. जिंदा आहे मुद्दा माझ्यासमोर हजर पाहिजे. देखतो आम्ही. एक काम करा. पुऱ्या उदयपुरात दौंडी द्या. जो कोणी संक्रांती डाकूला पकडून आली त्याला 5 लाखाची इनाम दिली जाईल. माझ्या समोर हजर करा. देतो आम्ही. 5 लाख रुपये तरी पण आमची चांबडी नाही हो राहायची वाटते का. चांबडी शिशी. शिपाई हा. जो कोण दाखवू संग्राम शिवाय जिवंत पकडू दे त्याला 5 लाखाची इनाम. एक काम करूया का रे? त्या काल्याला आपणच धरूया. हा? आपण मारूया त्याला. 2.5 लाख रुपये तू घे. 2.5 लाख रुपये चालेल चालेल. 25,000ची दारू तू पी. हा. 25,000ची दारू मी पितो. हा मग किती पण कुणी पण मारू दे. नाही नाही. बरोबर आहे. हा? बरोबर आहे. ऐका ऐका उदयपूरच्या जयसिंग ठाकूरांचा जाहीर हुकूम ऐका. जो कोण डाकू संग्राम सिंगला जिवंत पकडून देईल त्याला 5 लाखाचं इनाम देण्यात येईल. आता यगवात जाऊया यगवात. त्याचे आवाज ठेव. हा. जगवात तुझा घोरवाडी जाऊया. हा ठीक आहे. आमच्या इथे आवाज दे. हा?
ऐका उदयपूरच्या जय शिंदे घराचा जाहीर हुकूम ऐका. जो कोण डाकू संग्राम सिंगला जिवंत पकडून देईल त्याला 5 लाखाचा इनाम देण्यात येईल. हो. 5 रुपयाचा ना, मी 5 रुपयाचा बोलतोय. सुशिला! सुशिला, अगं लवकर ये, सुशिला. असं करायचं होत आहे गं. जा, जा, लवकर ये. सुशिला, सत्य न सांगता त्या भावासाठी राग आल्याशिवाय मला माझा डाव साधता येणार नाही. युक्ती करावी गं. तिच्या भावाच्या हातामध्ये एक औषधी वनस्पती आहे आणि त्या औषधी वनस्पतीने आमच्या डाकूंची सर्व जखम लगेच बरी होते. परंतु त्याच्याकडे ते औषधी नसेलच तो देणार तरी काय? सुशिला, अगं सुशिला, लवकर ये सुशिला. हे पहा औषध आणलंय. अगं हे कसलं औषध? तुला एक सांगू, माझा ऐकशील? तुझ्या भावाच्या हातामध्ये एक औषधी वनस्पती आहे. त्यामुळे डाकून जखम झाली ना, त्या औषधीने जखम लगेच बरी होते. अहो का बरं देणार नाही मला दादा? असं? दादा काय माझं एवढं कठोर रुपयाचं नाहीये. जा, बघ आणून देतो का? जाते मी आणि घेऊन येते औषध. जा बरं, लगेच जा. खूप वेळ लावला इथं. महादेवीला दंश करून पाठवलाय. संग्राम सिंग, तुझ्याकडे औषधी वनस्पतीच नाही तर तू देणार तरी काय हे? औषध दिलं नाही म्हणून तुझी बहीण तुझ्यावर रागावणार आणि माझं काम फक्त झालं म्हणून समजायचं. संग्राम सिंग, हा काळाची म्हणे तुझ्या मनाशिवाय शांत बसणार नाही. लक्षात ठेव, हा काळाची नावाचं काळ संपत दंश केल्याशिवाय राहणार नाही. आलाच मी. लायचा आणि मोठे प्रेमात पडून आता मी मोठा फसलो आहे. जयश्री ठाकूरची मुलगी आहे हे मला अगोदर समज असतं ना तर चंद्रकला तुझा मी आता शिकार केला नसता. कारण तुझा भात हा माझा पक्का वैरी आहे आणि त्याला मारायशिवाय चंद्रकला माझ्या तळ पायच्या आज कधी शांत होणार नाही. आणि तसं मी आईला वचन दिलं आहे. बोल चंद्रकला, तुझा काय इरादा आहे? चंद्रकला, हे जर अगोदर बोलली असतीस तर कशाला मार खाल्ली असतीस तू? चल जाऊया आपण. सुशिला ये. अरे भावाच्या आठवण झाली म्हणायची तुला. दादा तुला माईची मिठी मिळाली होती या बहिणीची आठवण होते. तुला आनंदी बातमी सांगायचं विसरलं. काय दादा? अगं मी लग्न करून तुझ्यासाठी वहिनी आणली ही पहा. आणि हो अगं हा माझ्या लग्नाचा आहे. चंद्रकला तू चला. दादा बोल सुशिला. तुझ्या लग्नाची बातमीवर समजली तू काळूजीने आईने दिलास तेव्हाच. अरे ते तर पाठच्या बहिणीचा नवरा याचा तरी विचार करायचा. सुशिला, अगं त्यामध्ये मला कोणताच दोष नव्हता ग. मी काळजीला सांगितलं काय आणि त्यांनी केलं काय? सुशिला तू त्याला विचार नाही दादा झाला गेला अंगेला मिळालं. त्याला मला पायची भीक लागणार आहे. कोणती सुशिला? अगं बोल. तुझ्या उजव्या पाहिलं ना त्याच्यामध्ये एवढी दे ना माझ्या नवऱ्या हातात लावण्यासाठी. काय आहे सुशिला? अगं असलं कसं हे मागणं आहे तुझं?
अगं असलं कसलं औषध तुला देण्यासारखं असं माझ्यावर काही नाही का? आणि सुशीला अगं मी काही बोलतेस ना तिथं माझ्या खंडोबा राहायची त्यात तुला देण्यासारखं असं औषध नाही सुशीला माझ्यावर काही नाही का? तुझा पहिलं प्रेम समजलं नाही. अरे माझ्या नवऱ्याच्या हाताला लावली तर तुला औषध नाही. मग हा तुझा हार काय करायचा? हा घे तुझा. सुशीला अगं म्हणजे ऐकून तरी घे सुशीला असंख्य वेदना पडतात तिथं. शांताला काढलं. लाव ते औषध. अहो दादाने तर मला पूर्णपणे उघड्यावर पाडले आणि माझं तर औषध काही म्हणाला नाही. काय म्हणतेस सुशीला? तुला एक खरं सांगू का? तुझ्या भावाने तर निर्लज्जपणाचा कळस घातला आहे ग. अगं त्याने तुझ्या आई वडिलांचा खून केला. त्याचीच मुलगी म्हणजे जयसिंग ठाकूरची मुलगी पत्नी म्हणून घेऊन आला आहे ग. होय. दादाने त्यांची टाकूच्या मुलीवर लग्न केलंय. अगं खरं सांगू. अहो त्याला योग्य तर सांगून झालंच पाहिजे. ऐका उदयपूरच्या जयसिंग ठाकूरांचा जाहीर हुकूम ऐका. जो कोण डाकू संग्राम सिंगला जिवंत पकडून देईल त्याला 5 लाखाचं इनाम देण्यात येईल. हो होय. तुम्हाला मग काय आनंदाची उकाई येऊ लागली काय? नाही ग नाही, तसं नाही सुशीला. परंतु तू ज्या खुनाचा आणाशब्द वागतोय ना त्याची त्याला समजूत तर घातली पाहिजे ना. हो अहो आज 15 दिवसावर ऑफिस आहे. त्याच वेळी माझा दादा नक्की त्याच वेळी आपण संघ साधूया. छान युक्ती काढले. चल लागू तयारीला. चला तर. बाबूजी अरे बाबूजी ऐका उदयपूरच्या जयसिंग ठाकूरांचा जाहीर हुकूम ऐका. जो कोण डाकू संग्राम सिंगला जिवंत पकडून देईल त्याला 5 लाखाचं इनाम देण्यात येईल. हो कोण आहे हो? कसली बोल आहे हो. बोल. अरे कसली गवंडी देत आहेस? तुला काय करायचं? धमकी देतो मी कसली म्हणजे पटाने सांगतोय. सांगू तुला बायका बरोबर सांगू नका काय. मी चाललो आहुती द्यायला. अरे डाकू आहे मी. डाकाला का म्हणताय? बोल. काही दमून का उडत तुझं? उदयपूरचे जयसिंग ठाकूर आहेत ना त्यांनी डाकू संग्राम सिंगला जिवंत पकडण्याची 5 लाखाची इनाम देण्यात येईल. अरे वा. कसं असेल कळत चल. तुम्ही या ना. चल मला घेऊन तुझ्या राजाकडे. चला मग माझी या मग. माझ्या चंद्रकला गेल्यापासून माझ्या अंगात बळ काय करावं सुचत नाही. शिपायाने तर दौंडी देऊन बराच दिवस गेले. अजून संग्रह शिपाई पकडला गेला नाही. हे मलाच काहीतरी युक्ती करावी हो लागेल. महाराज बोला. हे बघा गालोजी माने. हे हरामखोर. गालोजी माने आपल्या बायका पोरांचं आहुती द्यायला आले. बोला. कोण आहात आपण? कुठल्या मुलगाचे? आपले नाव गाव काय? या देहाला काळाची माने म्हणतात. डाकू संग्राम सिंग याचा मुख्य साधन आहे मी. काय म्हणालात? डाकू संग्रहाचा मुख्य साथीदार. होय. अरे तोच तर माझा शत्रू आहे. होय ना. चला दोघांनी मिळून मैत्री करू आणि दोघांनी मिळून त्याचा काटा करू. लागा तयारीला. चला. काय बाप असेल पोरीच्या नवऱ्याला मारायला निघालाय. अरे
मी पण काय कच्च्या गुरुचा चेला नाही. आता जातो संग्रामसिंगच्या मार्गावर. हा. माणसात जीवन आनंद सगळे सर्व जगात आनंद पसरला. जे होतंय सर्व आनंदासाठी. आनंद म्हणजे आनंद. माझ्या मनाला किती किती आनंद आहे म्हणतो. आज भाऊबीज आणि दादा माझा आल्याशिवाय घरात नाही. पण मी काय हे करते ना माझं मलाच कळत नाही. सुशिला दादा अरे अरे मी त्या दिवशी तुझ्याकडे रागावून आले. मला वाटतं तू येतोस की नाही. दादा वहिनी कशी आहे. बरी आहे ना. होय सुशिला, पण तुझा हा दादा अगं आज तुला भेटायला आल्याशिवाय राहावेच कसा ग. दादा आज भाऊबीज आहे. पहिले आपण ओवाळणी करून घेऊया का. ठीक आहे, चल कर तयारी. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती. ओवाळीचे भाऊराया रे वेड्या बहिणीची रेडी बा. सुशिला काही आश्चर्य आणि डोळ्यात पाणी. या मोठ्या हंडीच्या घरात मी शोभून दिसतोय ग. हे जाऊ दे, पण काळजी म्हणजे कुठे दिसत नाही ते. दादा ते लाकडाच्या गोळ्या विकण्यासाठी वापरून केले आहेत. ते आपल्या सर्व होईपर्यंत येतीलच. दादा ठीक आहे, मग मी थोडा विश्रांती घेतो. अरे दादा विश्रांती घेतली लाकडाने कशाला पाहिजे. येते माझ्याकडे. नाही सुशिला, अगं या हाताने माझा प्राण आहे ग. या या शरीरावरची ही कवच आहे आणि मी कोणाच्या हाती घेत नाही. अगं माझ्या चंद्रपेक्षा सुद्धा. दादा मी तुझी धाकटी बहीण हे विसरलास. सुशिला, अगं तू अशी मला लावून घेतेस आणि आणि तू तर माझी पाठची बहीण आहेस का. तो मी विश्वास ठेवतो. घे सुशिला, अगं ही तलवार घे, पण मला दाखवी परत द्या. अरे दादा हे मला काय करायची तुझी तलवार. तर ठीक आहे, येईल ना मी नंतर. चल मग.
माझ्या बहिणीचं घर म्हणजे माझ्याच बहिणीला हो सरदार, तुमच्या बहिणीने दगा दिला तुम्हाला. तिचा हार हार करून माझे मी काय केलं? माया ममता सोडून गेली, रक्ताने रंगली आज दिवाळी, रक्ताने रंगली आज दिवाळी. बहीण ही झाली वैरी, तिच्या मनी आली वाईट करणी, भाव पाडिला तिने हादरणी, रक्ताने रंगली आज दिवाळी.